भाजप परभणी जिल्हा उपाध्यक्षपदी अविनाश काळे यांची निवड। कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण। जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे। भारतीय जनता पार्टीच्या संघटन बांधणीत महत्त्वाचा टप्पा गाठत जिंतूर तालुक्यातील देवसडी येथील सुपुत्र तथा आडगाव सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाशराव काळे यांची भाजप परभणी जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। परभणी येथे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। निवडीचं मुख्य कारण आणि सोहळा। अविनाश काळे यांचा ग्रामीण भागातील दांडगा जनसंपर्क आणि संघटनात्मक कामातील अनुभव लक्षात घेऊन त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघनाताई साकोरे बोर्डीकर आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले। यावेळी जिंतूर शहरात ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। पक्षाचा विश्वास सार्थ ठरणार। अविनाश काळे। निवडीनंतर बोलताना अविनाश काळे म्हणाले की तसेच रामप्रसादजी बोर्डीकर साहेब व पालकमंत्री मेघनाताई यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी निष्ठेने पार पाडेन। भाजपचे विचार आणि सरकारच्या जनहितकारी योजना तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे। व्यासपीठावर उपस्थित मान्यवर। या नियुक्ती सोहळ्याला जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती। रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, ज्येष्ठ नेते माजी आमदार सौ मेघनाताई साकोरे बोर्डीकर पालकमंत्री तथा राज्यमंत्री, सुरेशराव भुमरे जिल्हाध्यक्ष भाजप परभणी, नानासाहेब राऊत माजी जिल्हा परिषद सदस्य, राजेंद्र नागरे माजी सभापती बोरी कृषी उत्पन्न बाजार समिती, काकडे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य। या निवडीमुळे जिंतूर तालुक्यासह परभणी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार असून कार्यकर्त्यांनी अविनाश काळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे।